हीच माझी माता सीता आणि माझे पिता विप्रजिती यांचा कृत्य मी पाळतो. बालपणापासून माझ्या मनात एक इच्छा होती की इच्छा कोणती असेल तर देवतांचे स्थान प्राप्त करणे आणि त्यासाठी संधी ही तशीच मिळाली. जेव्हा देव आणि ज्ञानाने मिळून समुद्र मंथन केले त्या समुद्र मंथनातून 14 रत्नांमध्ये अमृताची उत्पत्ती झाली. पण त्या काळ्या कपटी विष्णूने कपट करून देव आणि दानवांना वेगवेगळ्या रांगेत बसविले. देवतांना अमृत प्राशन करायला दिले व असुरांना सुरा दिली. हे कपट माझ्या लक्षात येता मी देवतांचा वेश घेऊन सूर्य आणि चंद्राच्या मध्ये जाऊन बसलो. परंतु सूर्य आणि चंद्राला माझे कपट लक्षात आले आणि त्यांनी त्याविषयी विष्णू देवाला सांगितले. विष्णू देवाने कृती घेऊन माझ्यावर सुदर्शन चक्राने प्रहार केला. परंतु तोपर्यंत मी अमृताचे प्राशन केले होते. जरी माझे शिर धडापासून वेगळे झाले तरी पण शिर आणि धड अमर राहिले. म्हणून धडाला केतू आणि शिराला राहू असे ओळखण्यात आले. ब्रह्मदेवाने मला आणि केतूला 9 ग्रहांमध्ये जागा दिली. त्यापासून मला राहू या नावाने ओळखण्यात आले. आणि सूर्य आणि चंद्राने केलेल्या कप्त्याचा सूड घेण्यासाठी अमावस्येला सूर्याला आणि पौर्णिमेला चंद्राला त्रास होतो. परंतु हा काय प्रकार हा आली रे आली राहू आता तुझी पाळी आहे. ओ बोलले रावणा वाट चुकलास की काय? वाट चुकलो नाही, वाट नीट करण्यासाठी परत आलो आहे. सम्राट मला येतंय त्या अपयश आणि ते सुद्धा तुमची ग्रहांची दिशा तुमची स्थान चुकल्यामुळे. आणि म्हणून सर्व ग्रहांना मला माझ्या अधीन करायचं आहे. अरे रावणा तुला राहुला बंदी करायला एवढं लक्षात ठेव. ज्याला देव पण खऱ्या कापतात हा तो राहू आहे एवढं लक्षात ठेव. तू सुद्धा लक्षात ठेव तुला समोर आहे. साऱ्या देव देवतांना मी माझ्या बंदिवासात टाकले आहे. आता राहिले तुझे पाळे. काय तुझ्या माझ्या कोणाकडे बोलला पावल्या मग तुम्हाला ओळखत आहे. पावल्या काय आता मी सांगेल तिथे माझ्या मनाला वाटेल बुद्धीला पटेल या ठिकाणी तुला उभा करणार आहे.
दे. सर्व भक्तांना या सूर्य देवताचा सप्रेम आशीर्वाद. जटा विभूती वंदनाची, कपाल माला प्रीत गौतमीची, पंचानना विश्व निवांतकारी, जवीन शंभो मद बोलतारी. हे शिव शंभू महादेवा, तुमचा आशीर्वाद तुमच्या या भक्तास लाभावा हीच तुमच्या चरणी प्रार्थना. ज्यावेळी प्रजापती दक्षने आपल्या 13 कन्यांचा विवाह ऋषिराज कश्यप याशी करून दिला, त्यावेळी प्रथम कन्या म्हणजे अदिती, हिने देवतांना जन्म दिला. द्वितीय कन्या म्हणजे तनू, हिने दैत्य आणि दानव यांना जन्म दिला. तृतीय कन्या म्हणजे विनिता व इतर जणी यांनी भूतांना जन्म दिला. ऋषिराज कश्यप याच्या पुत्रांमध्ये देवता व दैत्य आणि दानव प्रधान आहे, परंतु दैत्य आणि दानव यांच्यामध्ये सर्व श्रेष्ठ होते, परंतु दैत्य आणि दानव यांच्याशी देवतांचे पटत नव्हते. म्हणून दैत्य आणि दानव एकत्र येऊन देवतांना त्रास देऊ लागले. त्यावेळी अदितीने माझी आराधना केली व त्यावेळी मी त्यांच्यावर प्रसन्न झालो आणि तिला वर दिला की मी माझ्या 1000व्या अंशाने तुझ्या पोटी जन्म घेईन आणि सर्व दैत्य आणि दानवांचा शेवट करीन. त्याचप्रमाणे मी तिच्या पोटी जन्म घेतला आणि सर्व दैत्य आणि दानवांचा शेवट केला. त्यावेळीपासून मी माझ्या भक्तजनांच्या रक्षणाचे कार्य करीत आहे. हा प्रभू शांती दे. संपूर्ण त्रिखंडात 7 समुद्र 7 द्वीप व पृथ्वीवर फिरत आहे. परंतु आजच्या दिनी मन काहीसे उदास वाटत आहे. काहीतरी विपरीत घडणार नाही ना? परंतु घेतो आहे. संप्रत आलो आहे त्या नवग्रहांचा स्वामी सूर्यदेव याच्याशी सामोपचाराच्या बोलाने बोलून पाहावा. कोण रे सूर्यदेवा? अरे रावणा, ये माझ्या समवेत बस. तुझे माझ्या राज्यात स्वागत आहे. मी या ठिकाणी तुझे स्वागत स्वीकारण्यासाठी आलो नाही. मग कशासाठी आला आहे? कारण ते का तुझ्या ग्रहमालेतील सारे ग्रहांची दिशा चुकल्यामुळे माझ्या जीवनात अपयश येत आहे. आणि म्हणूनच तुम्हा प्रत्येक नवग्रहांना मी मला माझ्या मनाला वाटेल या ठिकाणी कुंडली स्थान देणार आहे. अर्थात माझ्या अधीन हो. हे कदापि शक्य होणार नाही. तुझी इच्छा पूर्ण होऊ शकणार नाही. आतापर्यंत सारे सांगत होते संघर्ष
समाधाने सांगतो आहे. तुझा सुंदरपणा करून न घेता माझ्या सोबत चल. अरे ए रावणा, या विश्वासाचा चित्रपट जर का तुझ्या उघड्या नेत्राने जर का पाहायचा असेल तर आल्या पावली निघून जा. हा रावण एकदा पाऊल पुढे टाकतो ते मागे कधीच घेत नाही. विनाश झाला तरी हरकत नाही. पाहूया कोणत्या प्रकारे माझा आवाज मिळतोय. सूर्याचा तुम्हाला देत आहेस. चंद्राचा सूर्याचा खेळा धरणीची त्रिशोणती. चंद्राचा सूर्याचा खेळा धरणीची लंकेच्या ठिकाणी चाल. तुला तुझे स्थान दाखवतो. शांत हो. ही स्थिरता कायम राखावी असं मला वाटतंय. हा शनिदेव कधी अन्यायाने वागला नाही, किती धर्मानेच वागला. म्हणून या शनिदेवाला न्याय देवता म्हणून संवाद जाता पराक्रमी आहे, हट्टी आहे, निगडी आहे. याच्याशी जरा तोला बोलाने घेतलेला बरं. ओम रे शनेश्वरा. ही सुद्धा लंकाधीश रावणाच्या मुखातून. हे लंकाधीश रावण, तुम्ही या शनी दोघांमध्ये तुमचे पावलं वळले. आतापर्यंत कोणत्याही देवताने मला एकेरी नावाने हाक मारलेला आहे. पण तुम्ही एकेरी नावाने हाक मारण्याचं कारण ते कोणतं? कारण ते एकच, मला संपूर्ण ग्रह माझ्या अधीन करून ठेवायचं आहे. हा काही ग्रह मी बंदिवासात टाकलाय. रामता राहिला असतो तू. आत्मा बळाने समोरच्या व्यक्तीला कमीपणा लेखून त्यांना एकेरी नावाने हाक मारणे हा सृष्टीचा नियम नव्हे. लंकाधीश रावण, तुम्ही सामान्य तर नव्हेच नव्हे. तुम्ही एखादी कृती जर मनात धरली तर ती क्षणात पुरी करता. आणि एक लक्षात ठेवा, ज्याने तुम्हाला या कार्यासाठी पुढे सरसावलंय ना, त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून आत्मविश्वासाने पावलं पुढे टाकीत जाऊ नका. तुमच्या नेत्रासमोर एखादा खड्डा खणेल आणि त्या खड्ड्यात तुम्हाला टाकेल. ज्याने मला हा मार्ग दाखविला त्या मार्गात खड्डा जरी आला उडी मारून परत वर येईल. पण लंकाधीश रावण,
मी कुणाच्या सहजासहजी जीवनात जात नाही आणि गेलोच तर त्याला उभं सुद्धा राहता देत नाही. याची मला पूर्ण कल्पना आहे संजयवा, आणि म्हणूनच म्हणतो आहे, बरं बोलावे माझ्या अधीनो. हे लंकाधीश रावणा, तू माझ्याशी गुरुमिका. आतापर्यंत तुझ्या जीवनात मी कधी संघर्ष केला नाही. यापूर्वी तुझ्या जीवनात कला तुला त्रस्त केलं नाही. माझ्याशी गुरुमिका. त्याला कारण आहे का? संप्रत एक आहे रावणाला अपयश, आणि त्याचे कारण एकच, तुमची बदललेली स्थाने. आणि तुमची बदललेली स्थाने माझ्या मनाला पटेल तशी निर्माण करणार आहे. आणि यासाठी तुम्हा साऱ्या ग्रहांना माझ्या अधीन करणार आहे. हे लंकाधीश रावण, मी आतापर्यंत पाहिलं आहे तू उत्तर दिशेला पाहून बोलतो आहेस. जरा पूर्वेला बघून बोल ना. हुशार आहे शनीश्वरा, म्हणजे तुझी दृष्टी माझ्यावर पडावी आणि माझी दशा बिघडावी. तुझ्या वक्र दृष्टीचे परिणाम काय होतात? देवाधिकाला तू सोडला नाहीस, मला थोडं सोडणार आहेस. एकदा पाहून तर पाह ना. नको, तुझे तोंडही बघायचे नाही. मुकाट्याने माझ्या अधीन हो. अरे त्याला 33 कोटी देव घालवतात. त्यात तुझी काय कथा? तुझी अशा दशा करून ठेवीन त्या विश्वात तुला तोंड दाखवायला मला कशी लागणार नाही. मग पाहूया शनेश्वरा, कोणत्या प्रकारे तू माझा विचार करतो आहे. एवढी तुझ्या शक्ती असेल तर होय मला करा. आयुष्य हो जावया Thank you.
काय? या माझ्या सिंहासनापर्यंत जाण्यासाठी तुमच्या 9 पायऱ्या करणार आहे. या ठिकाणी पालथे झोपा. सनेश्वरा, तुझी पायरी पहिली. आठवते का माझी प्रतिज्ञा की या विश्वातील एखाद्या महाभागाच्या पायाखाली तुझी पायघडी करेल. पण मला असं वाटतं की तू तुझ्या आसनावर जाण्यासाठी या 9 ग्रहांच्या पाठीवरती पाय ठेवून जातोय. मग त्यात चुकीचं ते काय? हे बरोबर आहे, पण हे 9 ग्रह, या 9 ग्रहांना झालाय तो अहंकार. आणि म्हणून या 9 ग्रहांना असं पाठीवर ठेवणं मला तर बरं वाटत नाही. नरमुनी म्हणतात ना, कुणाच्या पोटावर पाय देऊ नये. बरोबर आहे. नारायण या दशानंद रावणाने या 9 ग्रहांना ठेवलंय ते पालथ, आणि त्यांच्या पाठीवर पाय ठेवून या 9 ग्रहांची पायरी बनवून तो आपल्या आसनापर्यंत जातोय. पण हा दशानंद रावण सुद्धा कमी नाही, याला सुद्धा घडलाय तो अहंकार. आणि याचाही अहंकार, याचा झालेला गर्व, याचा समूळ नायनाट केला पाहिजे. आणि या दशाननाला मारणं हे कोणा देवाच्या हातात नाही की दानवाच्या हातात नाही, कारण याला वरदानच कसं मिळालंय. देव, दानव, गण, गंधर्व, यक्ष, किन्नर या कोणापासूनही याला मरण नाही. पण मात्र अहंकाराच्या पोटी आणि गर्वाच्या पोटी त्याने एक मात्र सोडलं. त्याला वाटलं की मनुष्य प्राणी म्हणजे माझ्या समोर काहीही नाही, आणि म्हणून त्याने मनुष्याबद्दल देवाकडे वरदान मागितलं नाही. म्हणजे त्याने मागितलं ते केवळ इतरांसाठी, म्हणजे याचा मृत्यांक हा मनुष्याकरवी होणार आहे. आणि म्हणूनच प्रभू रामचंद्र केव्हाही या ठिकाणी येऊ शकतील. पण ते शक्य केव्हा होईल? ज्यावेळी शनिग्रह, या शनिग्रहाची दृष्टी त्या दशाननाच्या दृष्टीशी मिळेल. म्हणजे शनिदेव आणि दशानन एकमेकांना समोरासमोर पाहतील. त्याच वेळी शनिदेव रावणाच्या राशीत जाऊन त्याचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच आपण रावणाला एक युक्ती दिली पाहिजे. नारायण विचार करत दशानना, मी एकच विचार करत होतो, यांच्या पाठीवर पाय देऊन जर का तू गेला तर यांच्या पाठीतली दुखणी कमी होतील रे. म्हणजे यांचाच काय फायदा होतोय? अरे त्यापेक्षा असं कर, यांना तर पाच दे आणि यांच्या हाताला